प्रश्न विचारू शकत नाही तुम्ही? कधीतरी उलट. अहो, मी साधी गोष्ट सांगतो की राहुल गांधींना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारावा की तुम्ही जे काय 8,500 रुपये खटाखट 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 टाकणार होता, बँकेच्या खात्यात टाकणार होता ना, मग ती बँकेची खाती तुमच्या दादीने काढली का? झिरो बॅलन्स अकाउंट तुमच्या पप्पानी काढली का? ती खाती तुमच्या मनमोहन चाचाने काढली का? नाही काढली ना, ती मोदींनी काढली. मोदी हा किती दूरगामी विचार करणारा माणूस आहे बघा, बाकी नालायक आहे. पण राहुल गांधींसाठी त्याने एक काम केलं. कधी 34मध्ये 29मध्ये कधीतरी राहुल गांधी पंतप्रधान होणार तर त्याला खटाखट पैसे टाकता यावे म्हणून 16-17 त्यांनी खाती काढून ठेवली. बाकी कोणासाठी काय केलं नाही, पण राहुल गांधींसाठी तरी एक काम मोदींनी केलं आहे ना. ते कधी काँग्रेसवाल्यांनी मान्य केलं का? किंवा राहुल गांधींना एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की तू खात्यात टाकणार ती खाती कोणी काढली? मग आजपर्यंत तुम्ही का काढली नव्हती? जर मोदी काढू शकतो तर तुम्ही का नाही काढली? हे विचारायची अक्कल नाही, त्याला पत्रकार म्हणतात. हे 2017-18चा काळ असेल. मी सोलापूरला एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि मराठा मोर्चे आणि सगळी गडबड होती, त्यामुळे मला बस मिळाली नाही. मी थांबलो होतो. तर तिथले पत्रकार माझ्याकडे आले, काही पत्रकार संघवाले म्हणाले तुम्ही आमच्याशी वार्तालाप करायला आला का? मी म्हटलं मोकळा बसलोय, तिकडे येऊन बडबडलो. मग तिथे काही उत्साही पत्रकार होते आणि उत्साही अर्थात पुरोगामी असतात. त्यामुळे त्याने विचारलं मला, एवढे ज्येष्ठ तुम्ही इतकं प्रतिगामी का लिहिता? म्हटलं बाळांनो, मला पुरोगामी प्रतिगामी म्हणजे काय कळत नाही, तुम्ही शिकवाल का मला? तर म्हणा आम्ही काय शिकवणार. म्हटलं नाही, मला तर तुम्ही म्हणता प्रतिगामी, पण मी प्रतिगामी मला कळायला पाहिजे आणि तुम्ही सांगा. म्हणून मी त्यांना एक प्रसंग सांगितला. म्हटलं 1972च्या डिसेंबरमध्ये मुंबईच्या नागपाड्यात असलेल्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं अधिवेशन होतं आणि तिथे हमीद दलवाईने त्यांच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला होता. मी त्या मोर्चात होतो. म्हटलं आता त्या मोर्चात असल्यामुळे मी पुरोगामी होतो का? कारण माझ्याबरोबर हुसेन दलवाई पण होते, माझ्याबरोबर भालचंद्र मुणगेकर होते. मी आज सुद्धा ट्रिपल तलाक विरुद्ध आहे, ते दोघे आहेत का? मग मी तेव्हा पुरोगामी होतो की प्रतिगामी होतो? आज प्रतिगामी आहे की आज पुरोगामी आहे? ते तेव्हा पुरोगामी होते, आज प्रतिगामी आहे. काय आहे नेमकं? ती मुलं म्हणाले आम्हाला ह्यातलं काही माहिती नाही हो. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तर तुम्ही बुद्धिमान आहात, मी अडाणी आहे. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल, पुण्याच्या त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणच्या पूजेवरून एक वाद झाला होता 4-5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी. तर ते कशाला, मग सुप्रियाताई पण पुरोगामी बोलले लगेच की तुमचा देव काय तो घरात ठेवा, सार्वजनिक नादागी नको वगैरे. आणि त्याच्यावर चर्चा होती. मी गेलो नव्हतो, पण आपलं तुमचाच डोंबिवलीकर आमचा सच्चिदानंद शेवडेचा मला फोन आला, भाऊ काय मुद्दा असेल तर द्या. मी त्याला एक मुद्दा दिला म्हणून, पण त्याला अट घातली होती की शेवटच्या राऊंडमध्ये हे बोलायचं. घटना अशी होती की 1956-55च्या सुमाराला कधीतरी मुंबईच्या कापड गिरण्या ज्या आहेत त्या कापड गिरण्यांमध्ये कामगारांनी सत्यनारायण आतमध्ये गिरणीच्या करायचा हा कामगारांचा हक्क आहे असं कामगार युनियनने आंदोलन केलं. 2 दिवस संप झाला काय तो, आणि शेवटी ती मागणी मान्य झाली. गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करणं हा कामगाराचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यात आलं आणि ती युनियन कम्युनिस्ट पार्टीची होती. आता गंमत अशी की फर्ग्युसन कॉलेजमधले आजच्या पिढीतले कम्युनिस्ट म्हणतात की नाही, कॉलेजमध्ये ना कामाच्या जागी सत्यनारायण नको. म्हटलं हा किस्सा सांगायचा आणि विचारायचं की ते कम्युनिस्ट बेअक्कल होते की तुम्ही ठरवा. तुम्ही तत्वज्ञान आणि विचारावर बोलता ना, ठरवा तुम्ही.
ते सगळं झाल्यानंतर तो अँकर नंतर सच्चिदानंद शोडेला म्हणाला की अहो हे तुम्ही आधी बोलायला पाहतो. तो म्हणाला नाही, भाऊंनी दिलेला मुद्दा आहे आणि त्यांनी सांगितलं तर शेवटी सांगायचं. गंमत बघा ना, माहिती नाही त्याच्यावर अधिकारवाणीने बोलणं. मूर्ख नेहमी कॉन्फिडंट असतात. आईन्स्टाईनने म्हटले, भाऊ तोरसेकरने नाही, भाऊ तोरसेकर नाही. पण लक्षात ठेवा मित्रांनो, कॉन्फिडन्स कधी कधी चुकीचा असला तरी तो यश देऊन जातो. 2024च्या निवडणुकीकडे बघायचं असेल तर राहुल गांधी का जिंकले आणि भाजप का मागे पडला याचं उत्तर मिळेल. सगळे बुद्धिजीवी झालेत. मला वाटतं भाजपमध्ये नेते कमी नाही, प्रवक्ते जास्त झालेत. म्हणेल तो प्रवक्ता आहे. दुर्दैवाने ही माणसं मागे पडलीत. ही माणसं मागे पडलीत जे समाजकारण करतात आणि समाजकारणातून राजकारण शोधत जातात. कारण समाजकारण हे राजकीय पक्षांसाठी पाळामुळांसारखं असतं. ती पाळंमुळं जोपर्यंत घट्ट रुजवलेली असतात त्याची फळं तुम्हाला अनेक वर्ष येतात. नाकर्तेपणाने काँग्रेसची नासाडी झालेली आहे, तरीही काँग्रेस आज गांधीजींच्या काळापासून रुजवलेली जी मुळं पाळं आहेत त्याच्यावर टिकून राहिलेली आहे. तेव्हा कधीही कार्यकर्ता हे एखाद्या पक्षाचं संघटनेची पाळं मुळं असतात, ती जेवढी जपाल, त्यांची जेवढी संगोपन कराल तेवढं तो वाढतं. आणि ती पाळं मुळं म्हणजे रवींद्र चव्हाण असतात. पलीकडे बसलेत आमचे जगन्नाथ पाटील. रवींद्र चव्हाण राजकारणात नव्हते तेव्हा निवडून आलेला माणूस आहे. त्याला पक्ष सोडून जावंसं वाटलं नाही हो. त्याला पाळं मुळं म्हणतात. अशी माणसं जमिनीखाली गाडून घेतात, म्हणून मी त्यांना पाळं मुळं म्हणतो. जेव्हा जगन्नाथ पाटील हे पक्ष उभा करतात आणि पुढे आलेलं पानं फुलं एखादी शाखा रवींद्र चव्हाण बघून आपण बघतो, जगन्नाथ पाटील विसरायचा नसतो. नुसती फुलं फळं पानं बघून चालत नाही, तर खाली गाडली गेलेली आणि स्वतःला गाडून घेणारी मुळं जी असतात ती महत्त्वाची असतात. आणि जेव्हा अशा झाडांच्या फांद्या पसरतात, त्याच्यावर पक्षी येऊन बसतात, घरटं करतात, एजन्सीत येतात, मार्केटिंग करतात. ते जे पक्षी येऊन तात्पुरते बसलेत ना, ते का ओसाड झालं की पळून जातात. हे विसरायचं नसतं. 14 पासून 24 पर्यंत भाजपचं यश पानं फुलं फळं बघून अनेक एजन्सीज, अनेक मार्केटिंग कंपन्या येऊन बसल्या. भाजप पाळं मुळं विसरला. 24च्या पराभवाचं विश्लेषण मित्रांनो ते आहे. राजकारण ज्या वेळेला जमिनीत घट्ट रोवून बसलेल्या समाजकारणाला विसरतं, तिथे वृक्ष कोरडा पडायला लागतो, सुका पडायला लागतो, त्याची काय ती पतझड सुरू होते. मला असं वाटतं की 2024च्या विधानसभा निवडणुका जिंकणं अवघड नाही, पण जिंकण्यासाठी शरद पवार पण व्हावं लागतं. पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळे सहकारी सोडून गेले, माणूस एकटा झुंजला. लक्षात घ्या. आपल्या प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे. प्रतिस्पर्ध्याकडून पण शिकता आलं पाहिजे. शरद पवारांवर मी सतत टीका करत असतो, पण त्यांचे गुण आहेत ते पण तुम्हाला ओळखता आणि सांगता आल्या पाहिजेत. आज चिंता आहे भाजपमध्ये, विधानसभेचं काय, विधानसभेचं काय. 84च्या वयात शरद पवार व्याधिग्रस्त असून सुद्धा ज्या प्रकारे झुंजले, त्यातली चांगली गोष्ट उचलता आली पाहिजे आपल्याला. चांगली गोष्ट उचलता आली. आणि मित्रांनो, एक गोष्ट असते की अहमदाबादला त्या काही ते स्टेडियम आहे, तिथे लिमिटेड ओव्हर्सची मॅच फायनल भारत हरला. तेव्हा जर कपाळाला हात लावून तो रोहित आणि काय ते विराट कोहली बसले असते
तर 2020चा वर्ल्ड कप जिंकू शकले नसते. हे टप्पे येत असतात. पण तो खेळाडू त्यावेळेला खेळणं आवश्यक असतं आणि तोच खेळला पाहिजे. बाकीचा लॉजिस्टिक सपोर्ट असतो, थेरपिस्ट असतो, आणखी कोण मसाजिस्ट असतो वगैरे वगैरे, पण ते मॅच लढत नाहीत. मॅच खेळाडूला लढावी लागते. हे जर भाजपने या लक्षात घेतलं तर अवघड नाही आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की अशी माणसं वाढवा. हे फक्त डोंबिवलीत नको, अनेक ठिकाणी न्या. तर पक्ष, आणि त्या इथलेच नाही, काँग्रेसमध्ये असलेले चांगले असो, कुठल्याही पक्षातले राष्ट्रहितासाठी झटणारे लढणारे कार्यकर्ते उभे राहिले पाहिजेत. मला त्या संघाच्या त्या बैठकीमध्ये फार सुंदर मोहन भागवतांशी आणि माझी इंटरॅक्शन झाली. ते म्हणाले भाजप हा आमचा काही उद्दिष्ट नाही आहे, आमचं राष्ट्रहित आणि राष्ट्रचरित्र निर्माण हे काम आहे. तेव्हा काँग्रेस आहे की कोण नाही, राष्ट्र हे महत्त्वाचं असतं. जर भाजप राष्ट्रासाठी उभा राहत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आणि अनेकांची तक्रार आहे म्हणून जाता जाता थोडीशी गंमत सांगून हे करतो की अजितदादांचं निवडणूक चिन्ह घडी आहे, घड्याळ. त्याची जाहिरात सगळी होती, ती न बघता तुम्ही त्यांना बरोबर घेतलेत. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. गफलत तिथे होते मित्रांनो. एवढ्यावर थांबतो. नमस्कार.